आगामी लोकसभेच्या तोंडावरती महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या बैठकांना ब्रेक का लागलाय हा सवाल आता उपस्थित झालाय। महाविकास आघाडीच्या बैठकीला महाविकास आघाडीच्या लोकसभा जागा वाटपांच्या बैठका या गेल्या 20 दिवसांपासून झालेल्याच नाहीयेत। तर आज होणारी बैठक आता थेट 27 फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे गेल्या महिन्यात एका पाठोपाठ एक होणाऱ्या बैठकांना या महिन्यात अचानक ब्रेक लागण्याचं कारण काय हा प्रश्न चर्चेत आहे। एकीकडे जागा वाटपासंदर्भात चर्चा पूर्ण झाल्याचं सांगितलं जात आहे, तर काही जागांबाबतचा निर्णय अजूनही बाकी आहे। त्यात वंचित बहुजन आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाबाबत कोणताही निर्णय समोर आलेला नाही। त्यामुळे वंचित बहुजन आघाडी सुद्धा संभ्रमात असल्याचं कळतंय। तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात काल बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली, आपण पाहूया। सर्वे काय येतात हे पहा तुम्ही। त्या इंडिया टुडे सारख्या एका नामवंत कंपनी ज्यावेळेस सर्वे करतील त्यात दाखवलं की 28 जागा ह्या आमच्या आघाडीच्या येणार आहे हे दाखवलं। माझं मत असं आहे की ज्यावेळेस निवडणूक सुरू होईल आम्ही लोकांमध्ये आणखी जाऊ प्रचाराच्या निमित्तानं। अनेक मुद्दे आहेत भारतीय जनता पक्षाच्या सरकारांच्या विरोधात, ते ज्यावेळेस लोकांपर्यंत जाणार आहेत पुन्हा एकदा आम्हाला नाराज देण्याची गरज नाही। आज 28 दाखवत आहेत, आम्ही खरोखर जादा जागा म्हणजे खूप चांगल्या जागा ह्या आमच्या असतील म्हणजे चकित होतील संपूर्णपणे सर्व इतक्या जागा आघाडीच्या येतील असा आत्मविश्वास मला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी प्रतिनिधी वेदांत नेब सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, आजची बैठक एकतर रद्द होण्यापाठीमागचं कारण काय, ती पुढे ढकलण्यात आली आहे आणि अचानक ब्रेक का लागला जातोय या सगळ्या जागा वाटपासंदर्भातल्या चर्चांना आणि सोबतच बैठकांना सुद्धा? ज्ञानदा, आपल्याला आठवत असेल तर 2 फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक झाली, ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित होते आणि त्यानंतर बैठकच महाविकास आघाडीची झाली नाहीये। 22 फेब्रुवारी तारीख सांगण्यात आली होती, मात्र आता 27 फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक मुंबईतून असं सांगण्यात येतंय। यामध्ये काही महत्त्वाची कारणं आहेत जे नेते ऑन रेकॉर्ड बोलत आहेत। त्यामध्ये पहिलं कारण म्हणजे जे नेते या समितीमध्ये आहेत महाविकास आघाडीचे त्यांचे नियोजित कार्यक्रम आहेत आणि त्यामुळेच एकत्रित चर्चा करण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही आणि त्यामुळे या बैठका पुढे ढकलल्या जातात। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अशोक चव्हाण हे या महाविकास आघाडीच्या समितीमध्ये होते, मात्र अशोक चव्हाण यांच्या भाजपच्या प्रवेशानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी सावध भूमिका घेतलेली आहे। सोबतच काँग्रेसमध्ये नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड यांच्यासोबत अशोक चव्हाणांच्या जागी आता नेमकं काँग्रेसकडनं या जागा वाटपासंदर्भात चर्चा कोण करणार याबद्दल निर्णय झालेला नाहीये। तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे 48 पैकी साधारणपणे 40 ते 41 जागा कोण लढवणार या संदर्भात फायनल झालंय, अंतिम झालंय असं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं सांगण्यात येते। 7 ते 8 अशा जागा आहेत, अजूनही तिढा कायम आहे। मागच्या बैठकीत असं ठरलं होतं की जर असा तिढा कायम राहिला तर पक्षप्रमुख जे असतील किंवा पक्षाचे अध्यक्ष जे असतील त्यांच्यासोबत चर्चा करून एक मोठी बैठक घेऊन या संदर्भातला तिढा हा सुटेल। मात्र या बैठकीला सुद्धा मुहूर्त मिळत नाही आणि त्यामुळे एकंदरीत फायनल या सगळ्या महाविकास आघाडीमध्ये होत नाहीये। यात आणखी महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस विदर्भात, खास करून विदर्भामध्ये अधिकाधिक जागांसाठी आग्रही आहे, कारण ग्रामपंचायतीच्या निकाल त्यासोबत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील जो निकाल पाहिला त्यामुळे काँग्रेसची ताकद तिथे आहे आणि त्यामुळे अधिकाधिक जागा मिळाव्यात यासाठी काँग्रेस आग्रही आहे आणि त्यामुळे या बैठकांना अडचणी निर्माण होत आहेत। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तू सांगितला की वंचित बहुजन आघाडीने कॉमन मिनिमम प्रोग्राम दिला होता, मात्र त्यावर सुद्धा महाविकास आघाडीच्या पक्षाकडून कुठलीही अधिकृत निर्णय घेतलेला नाहीये की आम्हाला तो मान्य आहे की नाही। मात्र जी माहिती सूत्रांकडून मिळते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या कॉमन मिनिमम प्रोग्रामसाठी त्यांना मान्य आहे, मात्र काँग्रेसने अद्यापही या संदर्भात भूमिका जाहीर केलेली नाहीये। आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सभा महाविकास आघाडीच्या एकत्रित होणार होत्या। 24 तारखेला पुण्यामध्ये सभा होणार होती, मात्र त्या संदर्भात सुद्धा कुठलाही निर्णय झालेला नाहीये। त्यामुळे बैठकांना सुद्धा मुहूर्त लागत नाहीये आणि सभांना सुद्धा मुहूर्त लागत नाही। त्यामुळे आता जी 27 फेब्रुवारी तारीख दिलेली आहे त्यामध्ये नेमकं काय होतं, खरंच ही बैठक होते आणि बैठकीमध्ये जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरतो का हे बघावं लागेल, कारण लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना लोकसभा निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीतले बडे नेते उद्धव ठाकरे असोत, शरद पवार असोत, ते वैयक्तिक दौरे करतात, पण जागा वाटपाचा तिढा अजून संपलेला नाही। बैठकांनाही कुठेतरी खीळ लागली आहे, त्यामुळे अर्थात संभ्रमही निर्माण होतो कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये। धन्यवाद वेदांत या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.